काळ बसत असेल तर आपली काय कथा आहे राजू. एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तिनापुरात गेली. भीम सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोहोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्यानं शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते, येडगळते 100 कट्टे भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांना. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर. कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता. मानस सरोवरावर पाठीलं. भीमदादा, मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, अर्थ असा आहे. पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते, म्हणजे ते भजन करणारे होते. भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका. निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं, तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन्या होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा, त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे आरामखोर होतं. 28 गोष्टीनं विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शितावून भाताची परीक्षा असती. एका शितेकळे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून. वरचा एक शीत दाबून पाहती. जर आरड कच्चा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती. जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा. किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं. निशी माझे कवना शिरतली
सांगे वो द्रौपद बाळी निशी माझी कवनाची रतली निशी माझी कवनाची रतली सांगे वो द्रौपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई ती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका आता सांगतो. 28 पैकी 1 सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता. होता कसा? 28 पैकी 1 दोष पा. हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आणि मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला. त्याची ही मानलेली बहीण होती. त्यानं सांगितलं ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण. शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही रिगाला सांगे वो मजला धृतराष्ट्र कुमारा. आवाज गेली. पुन्हा थुत्तर इचकिलच नाही. कारण हा इतका नालायक होता त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं? 2:28 मधली. पुन्हा 1 सांगतो. त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर. पुन्हा 3रा मुद्दा सांगतो. मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी? माने कशाला घ्यावी? या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा 1 3रा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची? नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेस्त फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. एका खपक्यात फोडून टाकली ती गदा. त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. याने पाठवलं. गेले तिथं उडी मारली सरोवरात. पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे? भीमा राजपुत्र आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे. आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेट का? पण त्याला माहितच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 भाईचा कापूशाचा आहे. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते. म्हणजे ते वरच्याहून जात होतं. कपड्याहून वरच्या. माणसं बरेच असे फसतील बरं का वरच्यावर. वरच्यावर नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे. ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडोळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते? चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा. यायला शुक्र. हे साळी कुठे आहेत म्हणलं. हो फिरवून मुंडक्या. उसात आऊत धरलं कव्हाच कणाला नाही. मधल्या ठोक्यात पाय पडायचा त्याच्या. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं यायला लयच आवता आणता येत का नाही. तसं नाही तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पहा. शेती चांगली करतो मामा मस्त. लॉकडाऊन मध्ये त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला.
मारुती रायाला साधं समजिलं, वानर समजिलं भीमानं. वानर वानर मारुती राय म्हणले बाहेर होय ना, कळत नाही तुला? भीम म्हणलं तू कोण मला सांगणार वानर? तू कोण सांगणार मला? खाय पाला खाय. मारुती राय म्हणले रगिले हो तू, रगिले. आणि काय कळणार आहे? या बा इथून पुढच्या लोकायला कळावं म्हणून अष्टादश संतांनी मारुती रायाचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. गुरुजी सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकाने मूर्तिमंत शंकर, देहूतले मालक. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता, शरण आले तू. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून? धरून आणलं, आपटीलं, ह्या लोंबा झोंबी झाली, धक्का बुक्या, अमक तमक, आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुती रायने त्याचे, तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण, फुम 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 फुम. अहो दाब नावानी सरप असू द्या ना, त्याला असं करा. हा दाब नावानीच असू द्या, त्याला असं काढीन केलं की लगेच इचू किती बारीक, त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंग करायचं ग थोडं असतं ना, म्हणून इचाला मागून मारते, सरपाला पुढून मारते, आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालंय पद्धतशीर काढायला, कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुती रायाने विचार केला, ताकदवान इकडे कोणाचं असं. नाव सांगत नव्हते, सांगितलं. आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला आपत्ती होणार नव्हती, शाप होता. झाली कशी? दुर्वासाच्या प्रसादाची येत आम्ही, त्याच्यातला मी वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता. एक प्रसाद दिला वायूचा. मारुती रायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे, भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं. आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे आणि आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासोळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडील. याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हाड मोडून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुती रायानं आलिंगन दिलं, पण 4 अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले, अष्टांग असते, 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा, माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं सगळं अंग मोकळं सोडलं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या, एका नामधारकाच्या, एका तप्याच्या, एका सिद्धाच्या. मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी, या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्धांग वज्राचं. पंढरपुरातला मालक करू शकत नाही, कारण त्याला सगळं बायोडाटा बघितल्याशिवाय करताच येत नाही. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं अर्ध मारुतीरायाने वज्राचं केलं, आता अर्ध तुम्ही करा. तर ते म्हणले तुझ्या बायोडाट्यात तुझी कणगुळी पण वज्राची होणार नव्हती असं लिहिलेलं आहे. तुझ्या बायोडाट्यात तुझी करंगळी पण वज्राची होणार नाही असं लिहिलेलं आहे. पण संतांच्या संगतीमुळे तुझं अर्धांग वज्राचं झालंय. मग तुम्ही नाही म्हणले आम्हाला बायोडाट्याशिवाय काही करता येत नाही. कर्मे श्रीराम वनवास
टाइम संपला गुरुजी, पण एक पुरावा सांगतो. मला वाटते मागे एकदा आलतो मी, अशाच कार्यक्रमाला आलतो. त्यावेळेला दादा होते, पाष्टे दादा. तुमच्याकडेच कार्यक्रम होता का? हो. तुटला आयुष्याचा दोरा. यावेळेस हाचा कार्यक्रम असो. एक चक्रवेन नावाचा राजा होऊन गेला. ऐक जा भारतातल्या राजाचं चरित्र, बघा जा मोबाईलवर. या पवित्र देशाला एक राजा लाभला. तो राजा ज्या मातेनं 9 मास 9 दिन पोटात सांभाळला, त्या मातेचा कालचा जन्मदिवस. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब. 12 जानेवारी. या पवित्र देशाला 5वा राजकारणी राजा दिला. 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचा विदुर, मधले सोडून द्या. 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा या 5 लोकांसारखा आपण आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. मी पण तुम्ही पण. 5 डॉन जन्माला आले, फक्त 5. त्याच्यापैकी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काल पुनश्च एका विवेक संपन्न व्यक्तीचा जन्म. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचाही काल जन्मदिवस. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य. एकदा रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एका गावात गेले. चक्रवेंचं आलं लक्षात हे सांगायला. ना दे दारे धरता धरता गवत उपटायचा. त्याच्यामुळे मग लांबत ते. एका गावात गेले उबाळे बाबा, तर त्या गावामध्ये विवेकानंदांचे परमहंसांना मानणारा एक अत्यंत सात्विक व्यक्ती होता. परिस्थिती नाजूक. महाराज त्याच्याकडे जेवायला केलं. जेवले त्याच्याकडे 2 जण. पण पाऊस चालू असल्यामुळं झोपण्याची अवस्था त्याच्या घरी नव्हती. मग त्याच्याच गावातल्या एका व्यक्तीला सांगितलं, तुझ्याकडे रामकृष्ण परमहंस
आणि विवेकानंद आरामा करता येतील. ते म्हणला माझ्याकडे जागा भरपूर आहे रे, पण आमची कट्टी ओरडती. बारीक लेकरू होतं, त्याच्याकडे मुलगी होती. इतकी ओरडायची, रात्रंदिवस टहाटहाच करीत होती. काय असेल देव जाणे. पण चला म्हणले एवढे मोठे महात्मे आपल्या इथं कशाहून येतील. बायकोला सांगितलं, लक्ष्मी आजच्या दिवसापुरतं वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात तुला तुझी बास टाकतो, तू पोरीला सांभाळ, अजून योग्य व्यक्ती तुझ्या सोबत असू दे, रात्रभर तुम्ही जागून काढा. टप्प्याटप्प्यानं रोजची रोज कोण जागायचं कोण झोपायचं असं त्याने ठरलेलं होतं. किती मोठ्या माणसाला काळ नेतो पहा. आले महाराज, अंथरुण टाकले. पण काही वेळेला तो घरातला व्यक्ती पाठीमागे जात होता. विवेकानंदाने विचारलं, का हो तुम्ही चलबिचल आहात थोडीशी, आमच्यापाशी बसता गप्पा करता पुन्हा पाठीमागे जाता. काय नाही म्हणे महाराज, आता तुम्ही थकलेले आहात, तुम्ही झोपा. नाही म्हणे, आमच्या थकण्याचं तुम्हाला काय काळजी, आम्ही म्हणालोत का आम्ही थकलोत म्हणून. बोलत राहायचं म्हणजे बोलत राहा. बर, पाणी देऊ का, अमकं देऊ का, तमकं करू का, दूध करू का, काय नको काय नाही. त्याचं चित्त लागत नव्हतं. हळूच कोण आवाज याच्या कानावर यायचा आणि तिकडं जाऊन म्हणायचं, बायकोल म्हणायचं, जास्त रडायली की लांब घेऊन जायचं. बाहेर न्यावा तर पाऊस येत होता. त्यांना एक वाटायचं, आपल्या मुलीच्या रडण्याच्या त्रासांनी स्वामी विवेकानंदांना आणि परमहंसांना त्रास होऊ नये. पण साधू असतात. परमहंसांनी जवळ बशिलं सांगितलं, बाळा एक सांगतोस मनात काय दुःख येतं, कशा करता जातोस म्हणे तिकडं. काही नाही म्हणे महाराज, आमच्या घरात एक मुलगी आहे, ती झाल्यापासून रडते, तिला झोप हा विषय नाही. सारखी आळीपाळीनं आम्ही माणसं जागत राहतो, एक ना एक तिला घेत राहतो. ठीक आहे म्हणे. अरे तुमच्या वंशातली एक व्यक्ती आहे ती, आहा कटा ज्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. वंशात ज्या वेळेला आपल्याकडून काम घेणारी माणसं जन्माला येत असतात का, त्याला ऋणी पुत्र म्हणतात. एका माणसाकडे 40 एकर जमीन, सप्त्याला का रुपया द्यायला नाही, का पैठणची वारी नाही, देहूची वारी नाही, आळंदीची नाही, पंढरपूरची नाही, कुठलीच वारी नाही, कहा बापाचे पित्र घातले नाही. बँकेत गेलं तर इंडिया बँकेचं मॅनेजर त्याला खुर्ची लोटीत होतं, इतकं त्याचं डिपॉझिट बँकेत, इतके पैसे त्याची मावली. पण मुद्दाम दात घाशीत शेजाऱ्याच्या दारात जायचं, मग त्याला म्हणावत लागत होतं, धुवा तोंडन घ्यायच्या. अशी कावळ्याच्या वंशाची अवलाद होती ती. म्हणजे कहा बी दुसऱ्याचेच खराब झालेले चांदे ढोरायचे चाटायचे आणि तिथून मग वाऱ्यावरून काव काव करीत जायचं. असा होता तो. मग कालांतराने दोन्ही मुलांचं लग्न झालं. मोठ्या मुलाच्या मंडळीला देव पावला. आपल्याकडे देव पावला म्हणजे गरोदरपणा असं जुनी भाषा आहे. देव पावला इंग्रजीत काय काहीच किती, ते आपल्याला काय घेणे, घरच्याचा इटन शेजाऱ्याचं बांगणीट. पण आपल्याकडे जुने म्हणायचे, आमच्या सुनबाईला देव पावला. देव पावल्याच्या नंतर सोनोग्राफी करायला नेलं. डॉक्टरनं 2 जाग्यावर छिद्र सांगितले लेकराच्या आतून. हे पोटात बुजण्यासाठी 2.25 लाखाची औषधं आईनं खाल्ली. रुपया सप्त्याला पट्टी देत नव्हता. ऋणपुत्र सांगायलो, ऋणपुत्र. कालांतरानं जन्माला जसा आला तसा त्याचं डोसकं बैंगाना एवढंच होतं. नातवाचं बैंगाना एवढं डोसकं होतं. चवळीच्या शेंगावानी हातपाय होते. 2.5 महिने माय औरंगाबादला, पोरग नांदेडला. बाप गिरगावला पेढे वाटायला, मला बब्या झालाय, मला बब्या झालाय. माय तिकडं, पोरग इकडं. 2.5 महिन्याच्या नंतर रोज 1700-1800 रुपये रोज होता. बऱ्यापैकी मुंडकं आलून मोठं झालं, वराटेवानी झालं, का जात्यावरल्या दगडावानी झालं. मग बऱ्यापैकी मोठं होत 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 आनंदाचं
मिटलं जरसं बरे. तरी हप्त्या दीड हप्त्याला 15-20 दिवसाला बारीक सारीक दवाखाना होता. कधी नाक गळायचं, कधी काही गळायचं, कधी काही, असं सुरूच व्हायचं त्याचं. इकून तिकून ते दुखणं भागणं कमी झालं. एक जणाचं ट्रॅक्टर धक्का होतं, त्यानं उताराला लावून ठुलतं. हे पोरग नेमकंच चलतं झालं, ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर बसलं, स्टेअरिंग फिरली, उटी बाजूला गेली आणि पुढी टाकली, पुढं ईर होती. ट्रॅक्टर नवच होतं, बॅटरी खराब होती, सगळं बसलं. 7.25 लाख रुपये जाग्यावर घेतले. सप्त्याला रुपया देत नव्हता. रुपया देत नव्हता. मग काय तिथून पुढे कोणाच्या खिडक्यावर काचाव दगड हान, खिडक्या फोड, 2-4 हजाराची खिडकी भरून घे, काय घे, आमक घे, तमक घे. हो, 9 एकर जमीन विकावं लागली. रुपया देत नव्हता सप्त्याला. हे अशी ज्या वेळेला आपल्या घरात जन्माला येत असतात ना, मग काय होत असतं माहितीये का, चांगलं काम करायच्या अगोदर लोक आम्हाला पत्रिका दाखवतात, महाराज आमचं बघा बरं. मग आम्हाला तुम्हाला कसं नीट करायचं ते देवानं आम्हाला त्यासाठीच पाठवलेलं असतं. हे अमक्या अमक्या शांतीवर आलेलं आहे बरं का. मग हे असं असं करावं लागतं. आता आम्ही सांगल ती दिशा, ते पूर्व काळ असतोय. आम्ही सांगितलेलं त्याच्यात काही चूक करायचंच नसते. त्यातली त्यात हे गिऱ्हाईक आमचं लय ऐकत आहे. बापा बापा बापा, हे नवऱ्याचं ऐकायचं नाही, सासऱ्याचं ऐकायचं नाही, महाराजांना सांगावा पर्व काळ. संक्रांत आली, मी एका गावाला भागवत आलो होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बापा, आपण औंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलं मग आणा ना. ती 22,000ची पैठणी आणायची म्हणायली, ती का साधन याच ती काय. अरम्यान अन्न पाईपलाईन केली, सगळं झालंय, आमकय तमकय, सोयाबीन गेलं, फुलत 7200 इकलं नाही. आणि आता 5.25 नाही इकायला, काय इकू. कापूस म्हणले 12 आणि 13,000 होईन, 51,000 टन घेतला इकत डबल. आता कशाचा वाढ होतो आणि कशाची साडी घेऊ म्हणला तिला. तुम्ही देता का. आणि मी म्हणलं मग मला नाही का बायको. तुझ्या बायकोला 22,000ची पैठणी, मग रोजची रोज ढवळे शिबी धोत्र धोती. संघाला बसवत तो कुंभाच्या नाही, पण त्याच्या जर उशाला काळ बसत असेल तर आपली काय कथा आहे राजू. एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तिनापुरात गेली. भीम सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोहोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्यानं शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव.
मूर्ख होते ते, येडगळते 100 काटते. भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांनी. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर. कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. नाही असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता, मानस सरोवरावर पाठीलं. भीमदादा, मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, अर्थ असा आहे, पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते. म्हणजे ते भजन करणारे होते, भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका, निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं, तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा, त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे हरामखोर होतं. 28 गोष्टीने विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शितावून भाताची परीक्षा असती, एका शितेकळे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून, वरचा एक शीत दाबून पाहती. जर आरड कच्चा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती, जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा, किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं, निशी माझे कवना शिरतली सांगे गो द्रौपद बाळे, निशी माझे कवना शिरतली, निशी माझी कवना शिरतली सांगे व द्रुपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई ती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले.
दुसरा मुद्दा ऐका, आता सांगतो. 28 पैकी एक सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता. होता कसा? 28 पैकी एक दोष पा. हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, आणि मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला, त्याची ही मानलेली बहीण होती. त्यानं सांगितलं, ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण, शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही गाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. आवाज गेली. पुन्हा थुत्तर इचकिलच नाही, कारण हा इतका नालायक होता, त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं? 2:28 मधली. पुन्हा एक सांगतो, त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्या. पुन्हा तिसरा मुद्दा सांगतो. मला सांगा, ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी? माने कशाला घ्यावी? या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा एक तिसरा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची? नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच तर फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. एका खपक्यात फोडून टाकली ती गदा, त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. याने पाठवलं, गेले तिथं, उडी मारली सरोवरात, पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायाचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे? भीमा राजपुत्र आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे, आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेट का? पण त्याला माहीतच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती, आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी, आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 भाईचा कापूस याचा. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते, म्हणजे ते वरच्याहून जात होतं, कपड्याहून वर. माणसं बरेच असे फसतील बरं का वरच्याव. वरच्याव नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे, ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडोळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते, चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत, आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं, यायला शुक्रवार दाखवा, यायला शुक्र. हे साळी कुठे येत म्हणलं. हो, फिरवून मुंडके. हो, उसात आऊत धरलं, कव्हाच कणाला नाही, मधल्याच ठोक्यात पाय पडायचा त्याचा. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं, यायला लयच आवता आणता येत का नाही. तसं नाही, तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पा. शेती चांगली करतो मामा मस्त लॉकडाऊन मध्ये, त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला. मारुतीरायाला साधं समजिलं, वानर समजिलं भीमानं. वानर वानर. मारुतीराय म्हणले बाहेर होय ना, कळत नाही तुला? भीम म्हणलं, तू कोण मला सांगणार वानर? तू कोण सांगणार मला? काय पाला काय? मारुतीराय म्हणले, रगिले हो तू, रगिले. आणि काय कळणार आहे? या बा, इथून पुढच्या लोकायला कळावा म्हणून अष्टादश संतांनी मारुतीरायाचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं.
येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ गुरुजी, सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकाने मूर्तिमंत शंकर, देहूतले मालक. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता, शरण आले तू. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून धरून आणलं, आपटीलं. ह्या लोंबा झोंबी झाली, धक्का बुक्या अमक तमक, आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुती राहील त्याचे, तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण, फुम 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 फुम. अहो दाबनावानी सरप असू द्या त्याला असं करा, दाबनावानीच असू द्या त्याला असं काढीन केलं की लगेच इचू किती बारीक, त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंग करायचं गठोडं असतं ना, म्हणून इचाला मागून मारते, सरपाला पुढून मारते, आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालंय पद्धतशीर काढायला, कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुतीरायाने विचार केला, ताकदवान इकडे कोणाचं असं नाव सांगत नव्हते, सांगितलं आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला आपत्ती होणार नव्हती, शाप होता, झाली कशी. दुर्वासाच्या प्रसादाची आम्ही, त्याच्यातला मी वरुणाच्या वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता, एक प्रसाद द्याला वायूचा. मारुतीरायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे, भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं, आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे आणि आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासोळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडी. याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हाड मोडून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुतीरायानं आलिंगन दिलं, पण 4 अंग अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले, अष्टांग असते, 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा, माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं, सगळं अंग मोगळं सोडलं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या, एका नामधारकाच्या, एका तप्याच्या, एका सिद्धाच्या, मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी, या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्धांग वज्राचं. पंढरपुरातला मालक करू शकत नाही, कारण त्याला सगळं बायोडाटा बघितल्याशिवाय करताच येत नाही. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं अर्ध मारुतीरायाने वज्राचं केलं, आता अर्ध तुम्ही करा. तर ते म्हणले तुझ्या बायोडाट्यात तुझी कणगुळी पण वज्राची होणार नव्हती असं लिहिलेलं आहे. तुझ्या बायोडाट्यात तुझी करंगळी पण वज्राची होणार नाही असं लिहिलेलं आहे, पण संतांच्या संगतीमुळे तुझं अर्धांग वज्राचं झालंय. मग तुम्ही नाही म्हणले, आम्हाला बायोडाट्याशिवाय काही करता येत नाही. कर्मे श्रीराम वनवास.
हो सांगतो. मला वाटते मागे एकदा आलतो मी, अशाच कार्यक्रमाला आलतो. त्यावेळेला दादा होते, पाष्टे दादा. तुमच्याकडेच कार्यक्रम होता का? हो. तुटला आयुष्याचा दोरा. यावेळेस हाचा कार्यक्रम असो. एक चक्रवेन नावाचा राजा होऊन गेला. ऐक जा भारतातल्या राजाचं चरित्र, बघा जा मोबाईलवर. या पवित्र देशाला एक राजा लाभला. तो राजा ज्या मातेनं 9 मास 9 दिन पोटात सांभाळला, त्या मातेचा कालचा जन्मदिवस. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब. 12 जानेवारी. या पवित्र देशाला 5वा राजकारणी राजा दिला. 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचा विदुर, मधले सोडून द्या. 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा या 5 लोकांसारखा आपण आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. मी पण तुम्ही पण. 5च डॉन जन्माला आले, फक्त 5. त्याच्यापैकी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काल पुनश्च एका विवेक संपन्न व्यक्तीचा जन्म. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचाही काल जन्मदिवस. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य. एकदा रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एका गावात गेले. चक्रवेंचं आलं लक्षात हे सांगायला. ना दे दारे धरता धरता गवत उपटायचा. त्याच्यामुळे मग लांबत ते. एका गावात गेले उबाळे बाबा, तर त्या गावामध्ये विवेकानंदांचे परमहंसांना मानणारा एक अत्यंत सात्विक व्यक्ती होता. परिस्थिती नाजूक. महाराज त्याच्याकडे जेवायला केलं. जेवले त्याच्याकडे 2 जण. पण पाऊस चालू असल्यामुळे झोपण्याची अवस्था त्याच्या घरी नव्हती. मग त्याच्याच गावातल्या एका व्यक्तीला सांगितलं, तुझ्याकडे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आरामा करता येतील. ते म्हणला, माझ्याकडे जागा भरपूर आहे रे, पण आमची कट्टी ओरडती. बारीक लेकरू होतं, त्याच्याकडे मुलगी होती. इतकी ओरडायची, रात्रंदिवस टहाटहाच करीत होती. काय असेल देव जाणे. चला म्हणले, एवढे मोठे महात्मे आपल्या इथं कशाहून येतील. बायकोला सांगितलं, लक्ष्मी आजच्या दिवसापुरतं वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात तुला तुझी बास टाकतो. तू पोरीला सांभाळ. अजून योग्य व्यक्ती तुझ्या सोबत असू दे. रात्रभर तुम्ही जागून काढा. टप्प्याटप्प्यानं रोजची रोज कोण जागायचं कोण झोपायचं असं त्याने ठरलेलं होतं. किती मोठ्या माणसाला काळ नेतो पहा. आले महाराज, अंथरुण टाकले. पण काही वेळेला तो घरातला व्यक्ती पाठीमागे जात होता. विवेकानंदांनी विचारलं, का हो तुम्ही चलबिचल आहात थोडेसे? आमच्यापाशी बसता, गप्पा करता, पुन्हा पाठीमागे जाता. काही नाही म्हणे महाराज, आता तुम्ही थकलेले आहात, तुम्ही झोपा. नाही म्हणे, आमच्या थकण्याचं तुम्हाला काय काळजी? आम्ही म्हणालोत का आम्ही थकलोत म्हणून? बोलत राहायचं म्हणजे बोलत राहा. बर, पाणी देऊ का, अमकं देऊ का, तमकं करू का, दूध करू का? काय नको, काय नाही. त्याचं चित्त लागत नव्हतं. हळूच कोण आवाज याच्या कानावर यायचा आणि तिकडं जाऊन म्हणायचं, बायकोल म्हणायचं, जास्त रडायली की लांब घेऊन जायचं. बाहेर न्यावा तर पाऊस येत होता. त्यांना एक वाटायचं, आपल्या मुलीच्या रडण्याच्या त्रासांनी स्वामी विवेकानंदांना आणि परमहंसांना त्रास होऊ नये. पण साधू असतात. परमहंसांनी जवळ बसिलं सांगितलं, बाळा एक सांगतोस मनात काय दुःख येतं? कशा करता जातोस म्हणे तिकडं? काही नाही म्हणे महाराज, आमच्या घरात एक मुलगी आहे, ती झाल्यापासून रडते, तिला झोप हा विषय नाही. सारखी आळीपाळीनं आम्ही माणसं जागत राहतो, एक ना एक तिला घेत राहतो. ठीक आहे म्हणे. अरे तुमच्या वंशातली एक व्यक्ती आहे ती, आहा कटा ज्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला.
वंशात ज्या वेळेला आपल्याकडून काम घेणारी माणसं जन्माला येत असतात का त्याला ऋणीपुत्र म्हणतात. एका माणसाकडे 40 एकर जमीन सप्त्याला का रुपया द्यायला नाही, का पैठणची वारी नाही, देहूची वारी नाही, आळंदीची नाही, पंढरपूरची नाही, कुठलीच वारी नाही, कहा बापाचे पित्र घातले नाही. बँकेत गेलं तर इंडिया बँकेचं मॅनेजर त्याला खुर्ची लोटीत होतं, इतकं त्याचं डिपॉझिट बँकेत, इतके पैसे त्याची मावली. पण मुद्दाम दात घाशीत घाशीत शेजाऱ्याच्या दारात जायचं, मग त्याला म्हणावत लागत होतं धुवा तोंडन घ्यायच्या. अशी कावळ्याच्या वंशाची अवलाद होती ती. म्हणजे कहा बी दुसऱ्याचेच खराब झालेले चांदे ढोरायचे चाटायचे आणि तिथून मग वाऱ्याहून काव काव करीत जायचं. असा होता तो. मग कालांतराने दोन्ही मुलांचं लग्न झालं. मोठ्या मुलाच्या मंडळीला देव पावला. आपल्याकडे देव पावला म्हणजे गरोदरपणा, असं जुनी भाषा आहे. देव पावला इंग्रजीत काय काहीच किती ते आपल्याला काय घेणे, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट, पण आपल्याकडे जुने म्हणायचे आमच्या सुनबाईला देव पावला. देव पावल्याच्या नंतर सोनोग्राफी करायला नेलं. डॉक्टरनं 2 जाग्यावर छिद्र सांगितले लेकराच्या आतून. हे पोटातली पोटात बुजण्यासाठी 2.25 लाखाचे औषध आईनं खाल्ले. रुपया सप्त्याला पट्टी देत नव्हता. ऋणपुत्र सांगायलो, ऋणपुत्र. कालांतरानं जन्माला जसा आला तसा त्याचं डोसकं बैंगाना एवढंच होतं. नातवाचं बैंगाना एवढं डोसकं होतं. चवळीच्या शेंगावानी हातपाय होते. 2.5 महिने माय औरंगाबादला, पोरग नांदेडला. बाप गिरगावला पेढे वाटायला, मला बब्या झालाय, मला बब्या झालाय. माय तिकडं, पोरग इकडं. 2.5 महिन्याच्या नंतर रोज 1700-1800 रुपये रोज होता. बऱ्यापैकी मुलगा आलून मोठं झालं, वराट्यावानी झालं, का जात्यावरल्या दगडावानी झालं. मग बऱ्यापैकी मोठं होत 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 आनंदाचं मिटलं जरसं बऱ्यापैकी. तरी हप्त्या दीड हप्त्याला 15-20 दिवसाला बारीक सारीक दवाखाना होता. कधी नाक गळायचं, कधी काही गळायचं, कधी काही, असं सुरूच व्हायचं त्याचं. इकून तिकून ते दुखणं भागणं कमी झालं. एक जणाचं ट्रॅक्टर धाका होतं, त्यानं उताराला लावून ठुलतं. हे पोरग नेमकंच चलतं झालं. ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर बसलं, स्टेअरिंग फिरली, उटी बाजूला गेली आणि पुढी टाकली, पुढं ईर होती. ट्रॅक्टर नवच होतं, बॅटरी खराब होती. सगळं बसलं. 7.25 लाख रुपये जाग्यावर घेतले. सप्त्याला रुपया देत नव्हता. रुपया देत नव्हता, रुपया देत नव्हता. मग काय तिथून पुढं कोणाच्या खिडक्यावर काचाव दगड हान, खिडक्या फोड, 2-4 हजाराची खिडकी भरून घे, काय घे, आमक घे, तमक घे. हो, 9 एकर जमीन विकावं लागली. रुपया देत नव्हता सप्त्याला. हे असे ज्या वेळेला आपल्या घरात जन्माला येत असतात ना, मग काय होत असतं माहितीये का, चांगलं काम करायच्या अगोदर लोक आम्हाला पत्रिका दाखवतात, महाराज आमचं बघा बरं. मग आम्हाला तुम्हाला कसं नीट करायचं ते देवानं आम्हाला त्यासाठीच पाठवलेलं असतं. हे अमक्या अमक्या शांतीवर आलेलं आहे बरं का. मग हे असं असं करावं लागतं. आता आम्ही सांगल ती दिशा, ते पूर्व काळ असतोय. आम्ही सांगितलेलं त्याच्यात काही चूक करायचंच नसते. त्यातली त्यात हे गिऱ्हाईक आमचं लय ऐकत आहे. बापा बापा बापा, हे नवऱ्याचं ऐकायचं नाही, सासऱ्याचं ऐकायचं नाही. महाराजांना सांगा पर्व काळ. संक्रांत आली, मी एका गावाला भागवताला होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बापा, पण औंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलं मग आणा ना. ती 22,000ची पैठणी आणायची म्हणायली, ती का साधन याच ती काय. अरम्यान आण, पाईपलाईन केली, सगळं झालंय, आमकय तमकय, सोयाबीन गेलं, फुलत 7200 इकलं नाही. आणि आता 5.25 नाही इकायला, काय इकू. कापूस म्हणले 12 आणि 13,000 होईन, 51,000 टन घेतला इकत डबल. आता कशाचा वाढ होतो आणि कशाची साडी घेऊ म्हणला तिला. तुम्ही देता का. आणि मी म्हणलं मग मला नाही का बायको.
तुझ्या बायकोला 22,000ची पैठणी, मग रोजची रोज ढवळे शिपी धोत्र धोती